विद्यार्थी मित्रांनो, ब्लूमची श्रेणीबद्ध रचना ही शिक्षणशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे. आणि ब्लूमच्या श्रेणीबद्ध रचनेत डॉक्टर अँडरसन यांनी सुधारणा केल्या आणि अँडरसन्स रिवाइज्ड टेक्सॉनॉमी ऑफ ऑब्जेक्टिव्ज ही 21व्या शतकाला एक प्रकारे वरदान मिळाली. आता आपण ब्लूमच्या टेक्सॉनॉमीच्या संदर्भात, ब्लूमच्या श्रेणीबद्ध संदर्भात पाहूया. डॉक्टर ब्लूम यांनी बोधात्मक उद्दिष्टांची जी श्रेणीबद्ध रचना दिली ती 1950ला. आता या श्रेणीबद्ध रचनेचे वर्ग अध्यापन नियोजनासाठी वैश्विक स्तरावर वापर केला जातो. हे अत्यंत महत्त्वाचे योगदान डॉक्टर ब्लूम यांचं आपल्याला दिसून येतं. विविध विचार प्रकार व्यक्त करण्याचं साधन आणि त्याचं रूपांतर हे उद्दिष्टांमध्ये आपल्याला केलेलं दिसतं. शिक्षक ज्यावेळेस वर्ग अध्यापन करतात तर त्या वर्ग अध्यापनाच्या नियोजनात ही उद्दिष्टांची श्रेणीबद्ध रचना एक प्रकार मॉडेल वैश्विक स्तरावर वापरलं जाणारं आणि वर्ग अध्यापनाच्या नियोजनात अत्यंत उपयुक्त ठरणारं ही श्रेणीबद्ध रचना आहे. विचारांची कौशल्याची 6 स्तरावर मांडणी डॉक्टर ब्लूम यांनी केलेली आपल्याला दिसून येते. अगदी प्राथमिक स्तरापासून विचारांच्या ते संमिश्र विचार प्रक्रियेपर्यंत क्रमाक्रमाने मांडणी केलेली दिसते. डॉक्टर ब्लूम यांचा विद्यार्थी लॉरेन अँडरसन यांनी ब्लूम यांच्या उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध रचनेत सुधारणा केली आणि त्याची पुनर्मांडणी केलेली आपल्याला दिसते. आता आपण पाहूया डॉक्टर ब्लूम यांनी व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने ज्या त्रिमितीय संरचनेचा विचार केला तो असा: बोधात्मक क्षेत्र, भावात्मक क्षेत्र आणि क्रियात्मक क्षेत्र, कॉग्निटिव्ह डोमेन, अफेक्टिव्ह डोमेन आणि सायकोमोटर डोमेन असे 3 त्रिमितीय ती रचना आपल्याला दिसून येते. मग यात ज्ञान या पहिल्या पायरीपासून, पहिल्या क्षेत्रापासून आकलन, मग उपयोजन, संश्लेषण, विश्लेषण आणि शेवटच्या टप्प्यात मूल्यमापन हा बोधात्मक क्षेत्राचा चढत्या स्तराने होणारा विकास. तसंच भावात्मक क्षेत्राचा जर विचार केला तर आपल्याला दिसून येईल अवधान, प्रतिसाद, मूल्यनिर्णय, संघटन आणि सर्वात शेवटी भावात्मक क्षेत्रातलं मूल्य समूह हा विकास होतो. क्रियाकौशल्य क्षेत्र, सायकोमोटर डोमेन याचा जर विचार केला तर सर्वप्रथम अनुकरण, मग क्रियाकौशल्य, मग अचूकता, मग संधिकरण आणि शेवटी स्वाभाविकीकरण असा या 3 क्षेत्रातून व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. त्याला आपण व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास असं म्हणतो. बघा तर या ठिकाणी की बोधात्मक क्षेत्राचा विचार करत असताना जो बाण दाखवलेला आहे त्या बाणानुसार ज्ञानापासून आकलन, उपयोजन, संश्लेषण, विश्लेषण आणि मूल्यमापन असा हा पहिला विकास. दुसऱ्या क्षेत्राचा विकासाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर अवधान, प्रतिसाद, मूल्यनिर्णय, संघटन, मूल्यसमूह. आणि तिसरं क्रियाकौशल्य क्षेत्राचा विचार केला तर अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण. डॉक्टर या ठिकाणी लॉरेन अँडरसन यांचा जर आपण विचार केला तर त्यांनी मांडलेली जी उद्दिष्टांची श्रेणीबद्ध रचना आहे त्याच्यात काय बदल, तर आपल्याला या ठिकाणी ओरिजिनल टर्म म्हणजे हा ब्लूमच्या श्रेणीबद्ध रचनेचा दिसतो, ज्याच्यामध्ये नॉलेज, कॉम्प्रिहेन्शन, ॲप्लिकेशन, ॲनालिसिस, सिंथेसिस आणि इव्हॅल्युएशन. आता अँडरसन यांनी जो बदल केलेला आहे तो असा:
नॉलेजच्या ऐवजी रिमेंबरिंग, कॉम्प्रिहेन्शनच्या ऐवजी शब्द वापरला आहे तो अंडरस्टँडिंग. हे दोन महत्त्वाच्या नवीन संज्ञा अँडरसन यांनी दिलेल्या दिसून येतात. ॲप्लिकेशनच्या ऐवजी ॲप्लाइंग, ॲनालिसिसच्या ऐवजी ॲनालायझिंग, सिंथेसिसच्या ऐवजी आता इथे बदल झालेला आपल्याला दिसतो तो इव्हॅल्युएशनच्या ऐवजी इव्हॅल्युएटिंग. डॉक्टर ब्लूम यांनी शेवटची जी पायरी टप्पा जो मांडला होता तो इव्हॅल्युएशन मांडला होता, मूल्यमापन मांडला होता. तो मात्र अँडरसन यांनी 5व्या टप्प्यावर आणला आणि त्याला नाव दिलं इव्हॅल्युएटिंग. सिंथेसिसला नाव दिलं क्रिएटिंग. आणि सिंथेसिस आता डॉक्टर अँडरसन यांच्या या श्रेणीबद्ध रचनेत शेवटच्या पायरीवर त्या ठिकाणी गेलेली आपल्याला दिसून येते. आता ब्लूम यांची रिव्हर्स टेक्सॉनॉमी म्हणजे अँडरसन यांची ही श्रेणीबद्ध रचना. बघा आता पहिल्या पायरीवर रिमेंबरिंग म्हणजे ज्ञानाऐवजी शब्द वापरला आहे रिमेंबरिंग. आणि त्यात जी क्रियापदं वापरलेली आहेत ते रिकॉलिंग इन्फॉर्मेशन, रिकग्नायझिंग, लिस्टिंग, डिस्क्रायबिंग, रिट्रायव्हिंग, नेमिंग, फाइंडिंग. त्याचा विचार आपण पुढे करणार आहोत. या आकृतीचा विचार करत असताना दुसरं अंडरस्टँडिंग, तिसरं अप्लाइंग, मग ॲनालायझिंग, इव्हॅल्युएटिंग आणि शेवटी क्रिएटिंग. आपण जर याच्या डाव्या भागात बघितलं तर ॲनालायझिंग, इव्हॅल्युएटिंग आणि क्रिएटिंग याला हायर ऑर्डर थिंकिंग, उच्च विचार प्रक्रिया जी काही घडते ती या वरच्या 3 टप्प्यात घडते असं अँडरसन यांनी नमूद केलेलं आहे. आता आपण बघूया त्या ठिकाणी की पहिल्या पायरीवर म्हणजे बोधात्मक क्षेत्राच्या द कॉग्नेटिव्ह डायमेन्शन प्रोसेसच्या पहिल्या पायरीवर नेमकं काय घडतं. ती पहिली पायरी जी आहे ही पहिली पायरी आता रिमेंबर यापासून सुरुवात होते. आता रिमेंबर या पहिल्या पायरीला ज्यावेळेस सुरुवात होते, बघा आता इथे मागे रिमेंबरिंग, त्याच्यात रिकॉलिंग इन्फॉर्मेशन, रिकग्नायझिंग, लिस्टिंग, डिस्क्रायबिंग, रिट्रायव्हिंग, नेमिंग आणि फाइंडिंग अशी क्रियापद्धती दिलेली आहेत. दोन मुख्य रिकग्नायझिंग, अल्टरनेटिव्ह नेम्स काय तर आयडेंटिफाईंग, मग लोकेटिंग नॉलेज इन अ लॉंग टर्म मेमरी दॅट इज इनकन्सिस्टंट विथ प्रेझेंटेड मटेरियल, आणि दुसरं रिकॉलिंग, रिट्रायव्हिंग पुनर्प्राप्ती, रिट्रायव्हिंग रिलिव्हंट नॉलेज फ्रॉम लॉंग टर्म मेमरी. आता खाली मराठीत आपण दिलेलं आहे ओळखणे, रिकग्नायझिंग ओळखणे, आयडेंटिफाईंग त्याला थोडासा समानार्थी शब्द ओळखणे येतो. दीर्घकालीन स्मरणातील ज्ञान हे सादर केलेल्या विषयवस्तूशी निगडीत असतं. आणि दुसरं रिकॉलिंग म्हणजे आठवणे, तर आपण रिट्राईव्ह करतो म्हणजे पुनर्प्राप्ती करतो. ज्ञानाची पुनर्प्राप्ती ही दीर्घकालीन स्मरणातून होते. ज्ञान या पातळीवरच्या उद्दिष्टांमध्ये अँडरसन म्हणजे ज्ञानाच्या ऐवजी आता शब्द वापरलेला आहे या ठिकाणी. हे तुमच्या लक्षात आलं असेल की रिमेंबरिंग. तर या ठिकाणी ओळखणे, यादी म्हणजे लिस्टिंग, डिस्क्रायबिंग, रिट्रायव्हिंग म्हणजे पुनर्प्राप्ती, शोध, नेमिंग, फाइंडिंग. आता ही जी क्रियापदं आहे ही क्रियापदं आपण वर्ग अध्यापनामध्ये ज्यावेळेस ज्ञान उद्दिष्ट मांडतो त्या ज्ञान उद्दिष्ट मांडत असताना विद्यार्थी नावे सांगतो, विद्यार्थी नावे शोधतो, विद्यार्थी वर्णन करतो, आपल्या शब्दात नाही वर्णन करत. विद्यार्थी यादी तयार करतो, विद्यार्थी ओळखतो. हे ज्यावेळेस आपण ही मांडणी करतो उद्दिष्टांची त्यावेळेस आता ते क्रियापदाच्या स्वरूपात मांडणी ही केली जाते. ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस डॉक्टर अँडरसन यांच्या श्रेणीबद्ध उद्दिष्टांचा आपण आपल्या वर्ग अध्यापनात वापर करतोय.
उद्दिष्टांमध्ये वापर करतोय असा त्याचा अर्थ होतो. आता त्याची तुलना आपण जरा डॉक्टर ब्लूम यांच्याशी करूया. विद्यार्थी ज्यावेळेस निरनिराळ्या संज्ञा, नियम, तत्वे, विविध घटना स्मरणशक्तीच्या जोरावर सांगतो त्यावेळेस त्याला ज्ञान स्तरावर माहिती झाली असं आपण म्हणतो. आता ज्ञानाऐवजी डॉक्टर ब्लूम काय म्हणतात, त्याला इन्फॉर्मेशन झालंय, माहिती झाली असं ते म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. म्हणजे ज्ञान हा शब्द डॉक्टर ब्लूम यांना देखील त्या ठिकाणी अभिप्रेत नव्हता. आणि तोच डॉक्टर अँडरसन यांनी रिमेंबरिंग असा त्या ठिकाणी आणलेला आहे. अध्ययन निष्पत्ती काय आहे तर विद्यार्थी संज्ञा, नियम, उपकरणे, नावे, प्रतिकृती सांगतो, ओळखतो. थोडंसं खाली उदाहरण दिलेलं आहे. विद्यार्थी न्यूटनचा नियम सांगतो, विद्यार्थी वनस्पतीच्या अवयवांची नावे सांगतो, व्याख्या सांगतो, परावर्तनाचे नियम सांगतो, संयुजा व्याख्या सांगतो. आता डॉक्टर ब्लूम यांनी केलेली मांडणी आणि डॉक्टर अँडरसन यांची मांडणी, अँडरसन यांची जी मांडणी आहे ती थोडीशी पुन्हा आपण मागे जाऊन जर बघितली तर इथे डेफिनेशनमध्ये पहा, लोकेटिंग नॉलेज इन लॉंग टर्म मेमरी दॅट इज कन्सिस्टंट विथ प्रेझेंटेड मटेरियल. जे काही शिक्षकाने सादर केलेलं विषयवस्तू आहे त्या विषयवस्तूच्या संदर्भात दीर्घकालीन स्मरण, ज्ञानाची पुनर्प्राप्ती, म्हणजे जे सादर केले गेलेले ते विद्यार्थी सांगतो, ते विद्यार्थी ओळखतो, त्या विद्यार्थी त्या ठिकाणी नावे सांगतो. आता दुसऱ्या पातळीवर जर गेलं तर अंडरस्टँडिंग. या अंडरस्टँडिंगमध्ये थोडंसं आपल्याला असं लक्षात येईल त्या ठिकाणी आपण आता डॉक्टर ब्लूम यांच्या पहिल्या आकलनाच्या बोधात्मक या क्षेत्राकडे जाऊया. विद्यार्थी ज्यावेळेस विज्ञानातील संज्ञा, नियम, तत्वे इत्यादी आपल्या शब्दात स्पष्ट करतो. म्हणजे पहिल्या पातळीवर, पहिल्या पायरीवर, ज्ञानाच्या पायरीवर तो स्मरणशक्तीवर भर देत होता. आता मात्र इथे तो स्मरणशक्तीवर भर न देता तो आता त्यावर विसंबून न राहता त्याला विषय घटक समजतो, तर त्याला आकलन झालं असं पण म्हणतो. आणि त्याची उदाहरणं काही दिलेली आहेत. आपण वर्गीकरण करतो, आपल्या शब्दात स्पष्ट करतो, फरक सांगतो, परस्पर संबंध सांगतो, प्रयोग साधनांची निवड करतो, उणिवा सांगतो, परस्पर संबंध सांगतो. आता डॉक्टर ब्लूम यांच्या श्रेणीबद्ध रचनेची तुलना आता आपण अँडरसन यांच्याशी जर केली तर इंटरप्रिटिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, इंटरफिअरिंग, कंपेअरिंग, एक्सप्लेनिंग, आणि त्याचं थोडं अल्टरनेटिव्ह नेम आपल्याला दिलेले आहेत, क्लॅरिफाईंग, पॅराफ्रेजिंग, रिप्रेझेंटिंग, ट्रान्सलेटिंग. मग इंटरप्रिटिंग करतो, अर्थान्वयन करतो, म्हणजे काय करतो, चेंजिंग फ्रॉम वन फॉर्म टू रिप्रेझेंटेशन टू अनदर. विद्यार्थ्याला ज्यावेळेस त्याचं आकलन होईल त्यावेळेस तो या कृती करू शकेल. फाइंडिंग अ स्पेसिफिक एक्झाम्पल ऑर इलस्ट्रेशन ऑफ ए कन्सेप्ट ऑर प्रिन्सिपल, म्हणजे तो त्या ठिकाणी स्पष्टीकरण करू लागतो, तो त्या ठिकाणी वर्गीकरण करू लागतो, क्लासिफाईंग करतो, तो समरायझिंग म्हणजे सारांशीकरण त्या ठिकाणी करू लागतो, तो अर्थान्वयन पुन्हा या ठिकाणी करू लागतो, ड्रॉइंग अ लॉजिकल कन्क्लुजन फ्रॉम प्रेझेंटेड इन्फॉर्मेशन. एखादी माहिती सादर शिक्षकाने केली तर त्यावरून तो कन्क्लुडिंग करतो, एक्स्ट्रापोलेटिंग करतो, इंटरपोलेटिंग करतो, प्रिडिक्ट करतो. कंपेअरिंग म्हणजे कॉन्ट्रास्टिंग, मॅपिंग, मॅचिंग. आणि एक्सप्लेनिंग म्हणजे कन्स्ट्रक्टिंग मॉडेल्स, कन्स्ट्रक्टिंग अ कॉज अँड इफेक्ट मॉडेल ऑफ अ सिस्टीम. का कॉज अँड इफेक्ट म्हणजे कारण आणि परिणाम याचं सहसंबंध जोडून या ठिकाणी विद्यार्थी करू लागतो. मग कुठली क्रियापदं अँडरसन या ठिकाणी वापरतात तर
एक्सप्लेनिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, इंटरप्रिटिंग, पॅराफ्रेजिंग. लक्षात घ्या, नाऊन आणि वर्ब या ठिकाणी ब्लूम नाम वापरत होते, तर अँडरसन या ठिकाणी क्रियापद वापरत आहेत. आता आपण जर उपयोजनाच्या पायरीवर गेलो डॉक्टर ब्लूम यांच्या, तर आपल्याला असं लक्षात येतं की विज्ञानातील प्राप्त ज्ञानाचा वापर करता येणे. मिळवलेल्या ज्ञानाचा वापर विद्यार्थी अपरिचित हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, अशा एखाद्या घटनेमध्ये करतो तेव्हा त्याला उपयोजन असे म्हणतात. म्हणजे विज्ञानातली एखादी संकल्पना तुम्ही समजून सांगितली शिक्षक या नात्याने, आणि विद्यार्थी जेव्हा दैनंदिन जीवनात त्याच्या अपरिचित घटनाचा अर्थ त्या संकल्पनेच्या साहाय्याने लावतो, तेव्हा ते उपयोजन झाले असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे आकलनाच्या वरच्या स्तर ही पायरी आपल्याला दिसून येते. डॉक्टर अँडरसन यांनी दोन या ठिकाणी क्रियापदं वापरलीत, एक्झिक्युटिव्ह आणि इम्प्लिमेंटिंग. कॅरिंग आउट असं अल्टरनेटिव्ह नेम, युजिंग वापर, अप्लाइंग अ प्रोसिजर टू अ फॅमिलियर टास्क आणि अप्लाइंग अ प्रोसिजर टू अन अनफॅमिलियर टास्क. अपरिचित क्षेत्रात वापर करणं आणि परिचित क्षेत्रात वापर करणं. मग यात युजिंग इन्फॉर्मेशन इन फॅमिलियर सिच्युएशन, इम्प्लिमेंटिंग म्हणजे अंमलबजावणी, कॅरिंग आउट, युजिंग आणि एक्झिक्युटिंग हे ज्यावेळेस क्रियापदं तुम्ही उद्दिष्टांमध्ये वापर कराल त्यावेळेस त्याला उपयोजन झालं, अप्लाय केलं ज्ञान असं त्या ठिकाणी म्हणता येईल. डॉक्टर ब्लूम यांच्या पुढच्या उद्दिष्ट श्रेणीबद्ध रचनेमध्ये आपल्याला पृथक्करण म्हणजे ॲनालिसिस, एखाद्या संकलित घटनेचे पृथक्करण करून त्याच्या विविध घटकांमधील परस्पर संबंध व्यक्त करणं, त्याच्या एकमेकांवर होणारा परिणाम विशद करणं, ही प्रक्रिया या स्तरावर होऊ शकते. एखाद्या यंत्राची दुरुस्ती करताना त्यातील विविध भागांची जोडणी व परस्पर होणारा परिणाम हे ठाऊक नसेल तर ते यंत्राची दुरुस्ती करता येणार नाही. आता अँडरसन ॲनालाइज या पातळीवर, या श्रेणीबद्ध रचनेच्या या पातळीवर स्तरावर डिफरेन्शिएटिंग, ऑर्गनायझिंग आणि ॲट्रिब्युटिंग हे 3 क्रियापदं त्या ठिकाणी वापरतात. आणि त्याला पर्यायी शब्द जो दिलेला आहे तो डिस्क्रिमिनेटिंग, डिस्टिंग्विश, फोकसिंग, सिलेक्टिंग. break material into its constituent parts and determine how the parts relate to one another and to an overall structure or purpose. Distinguishing relevant from irrelevant part or important from unimportant parts of presented material. शिक्षकाने जे साहित्य सादरीकरण केलेलं आहे, जो आशय सादर केलेला आहे, त्या सादर केलेल्या आशयाच्या संदर्भात फरक स्पष्ट करणे, डिस्क्रिमिनेट करणे, भेदाभेदन क्षमता जी असेल ती भेदाभेदन क्षमता. ऑर्गनायझिंगच्या बाबतीत बघितलं तर फाइंडिंग, कोहरन्स, इंटिग्रेटिंग, आउटलाइनिंग, पार्सिंग आणि स्ट्रक्चरिंग. डिटरमाइनिंग हाऊ एलिमेंट्स फिट और फंक्शन्स विदिन अ स्ट्रक्चर. ॲट्रिब्युटिंगचा जर विचार केला, डिकन्स्ट्रक्टिंग, एकीकडे कन्स्ट्रक्टिंग, आता डिकन्स्ट्रक्टिंग. डिटरमाइन अ पॉइंट ऑफ व्ह्यू, बायस, व्हॅल्यूज और इंटेंट अंडरलाईंग प्रेझेंटेड मटेरियल. म्हणजे विद्यार्थ्याला विश्लेषणाच्या या पायरीपर्यंत आपण नेलं असं केव्हा म्हणता येईल, जर तो या क्षमता आत्मसात करत असेल तर. मग
कंपेरिंग, क्रिएटिंग, ऑर्गनायझिंग, डिकन्स्ट्रक्टिंग, इंटरोगेशन म्हणजे शोध, फाइंडिंग म्हणजे पण शोध. हा क्रमाक्रमाने उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध रचनेतल्या या चौथ्या पायरीपर्यंत आपण विद्यार्थ्यांना नेऊन पोहोचवतोय. आणि हे हायर ऑर्डर थिंकिंग आहे. ब्रेकिंग इन्फॉर्मेशन इंटू पार्ट्स. विश्लेषण करणं म्हणजे त्या माहितीचं विच्छेदन करणे, त्याचे पार्ट्समध्ये ब्रेक करणे. टू एक्सप्लोर अंडरस्टँडिंग अँड रिलेशनशिप. म्हणजे जोपर्यंत त्या माहितीचा आपण विच्छेदन करत नाही तोपर्यंत त्याच्यातील परस्पर संबंधाचा शोध घेणं हे शक्य होणार नाही. आता मूल्यमापनाची ही 5वी पायरी डॉक्टर ब्लूम यांनी जी मांडलेली, त्यात योग्य अयोग्य, कच्चे दुवे पक्के दुवे. आपण एखाद्या गोष्टीचं मूल्यमापन करतो म्हणजे अधिकारवाणीने त्या ठिकाणी सांगतो की ते योग्य आहे की अयोग्य आहे, त्यातले कच्चे दुवे आणि पक्के दुवे. अँडरसन या ठिकाणी दोन उद्दिष्ट, दोन क्रियापदं देतात, ती चेकिंग आणि क्रिटिक्विंग. कोऑर्डिनेटिंग, डिटेक्टिंग, मॉनिटरिंग, टेस्टिंग, जजिंग. डिटेक्टिंग इनकन्सिस्टन्सीज और फॅलेसीज विदिन अ प्रोसेस और प्रॉडक्ट. हे बौद्धिक श्रेणीतील आपल्याला जरा उच्च पातळीवर जाणारी ही प्रक्रिया. डिटरमाइनिंग वेदर अ प्रोसेस और प्रॉडक्ट हॅज अ इंटरनल कन्सिस्टन्सी. डिटेक्टिंग द इफेक्टिव्हनेस ऑफ अ प्रोसिजर ॲज इट इज बीइंग इम्प्लिमेंटेड. हे कधी शक्य आहे? हे त्यावेळेस शक्य आहे ज्यावेळेस ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य, ज्ञान आपलं उपयोजन, संश्लेषण, विश्लेषण, मूल्यमापन. पण अँडरसन यांनी मात्र मूल्यमापनाला खालच्या स्तरावर आणलेलं आहे. क्रिटिक्विंग, जजिंग, डिटेक्टिंग इनकन्सिस्टन्सी बिटवीन अ प्रॉडक्ट अँड एक्सटर्नल क्रायटेरिया. एखादी वस्तू आपण बाजारातून आणली तर दिलेले जे काही क्रायटेरिया असतील त्या क्रायटेरियाप्रमाणे ते प्रॉडक्ट आहे का. डिटरमाइनिंग वेदर अ प्रॉडक्ट हॅज एक्सटर्नल कन्सिस्टन्सी. डिटेक्टिंग द ॲप्रोप्रिएटनेस ऑफ अ प्रोसिजर फॉर अ गिवन प्रॉब्लेम. या स्तरावर जर विद्यार्थ्यांना आपण नेऊ शकलो किंवा तो विद्यार्थी विचार करत असेल तर समजायचं त्या ठिकाणी की त्याचं मूल्य. चेकिंग, हायपोथिसिस मांडली जातात. क्रिटिक्विंग, एक्सपेरिमेंटिंग, जजिंग, जस्टिफाईंग डिसिजन ऑर अ कोर्स ऑफ ॲक्शन. निर्णयाच्या वा कृतीचं समर्थन, याला अँडरसन या ठिकाणी इव्हॅल्युएशन असं म्हणतात. डॉक्टर ब्लूम यांच्या पातळीवर आपण जर बघितलं तर आपल्याला संश्लेषणानंतर विश्लेषण, विश्लेषणानंतर मूल्यमापन. घर बांधण्यापूर्वी त्याचा आराखडा वास्तुशास्त्रज्ञ तयार करतो, त्या वस्तूचे सम्यक चित्र तो उभे करू शकतो, त्यात संश्लेषण क्षमता दिसून येते. आता अँडरसन यांनी संश्लेषणाला शेवटच्या टप्प्यात नेऊन ठेवले. आपण मागे बघितलं त्याला त्यांनी क्रिएटिंग हे नाव दिलेलं आहे. क्रिएटिंग, त्याला एखादी नवीन गोष्ट तयार करणे किंवा अस्तित्वात आणणे, याला क्रिएटिंग. सर्जनशीलता म्हणता येईल, नवनिर्माण क्षमता देखील पर्यायी शब्द वापरता येईल. डॉक्टर ब्लूम यांच्या विश्लेषण या उद्दिष्टाऐवजी अँडरसन यांनी क्रिएटिंग हे उद्दिष्ट मांडलं. जनरेटिंग न्यूज आयडिया, नवीन कल्पनांची, उत्पादनांची निर्मिती, ऑर वे ऑफ विविंग थिंग. एखाद्या बाबीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो तो अतिशय नाविन्यपूर्ण. आरेखन, आपण पाहतो त्या ठिकाणी आर्किटेक्चर जे असतात ते आरेखन करतात. त्यांचं कन्स्ट्रक्टिंग, घराचं बांधकाम करत असताना, एखाद्या प्रॉडक्टची रचना करत असताना, प्लॅनिंग, प्रोड्युसिंग, इन्व्हेस्टिंग. विद्यार्थी ज्यावेळेस या बौद्धिक स्तराच्या या पातळीवर जातो त्यावेळेस त्याने जर एखादी नवनिर्मिती केली, नवीन विचार मांडणी केली, नवीन नवनियोजन त्या ठिकाणी केलं, नवनिर्मिती केली, नवीन शोध लावला, तर तो क्रिएटिंग या पातळीवर पोहोचला असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल.
या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये या स्लाईडमध्ये आपण डॉक्टर ब्लूम आणि डॉक्टर अँडरसन या दोघांच्या श्रेणीबद्ध रचनेचा तौलनिक या ठिकाणी विचार केला. त्यामुळे सर्वप्रथम डॉक्टर ब्लूम यांची श्रेणीबद्ध रचना ज्ञान, आकलन, उपयोजन, संश्लेषण, विश्लेषण आणि मूल्यमापन हे समजून घेणं क्रमप्राप्त असतं. त्यानंतर अँडरसन यांनी जो बदल केलेला आहे तो बदल करत असताना त्यांनी नामाऐवजी सर्वप्रथम क्रियापदांचा वापर केला. ज्ञान या श्रेणीबद्ध रचनेचा याच्या नाण्याऐवजी अंडरस्टँड हा शब्द वापरला आणि काही बदल सुचवले. सर्वात शेवटची जी पायरी ती क्रिएटिंग, म्हणजे ब्लूमच्या सिंथेसिसऐवजी आता क्रिएटिंग आलं. तर हा बदल त्या ठिकाणी केलेला आहे, तो सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. डॉक्टर ब्लूम यांची श्रेणीबद्ध रचना ही वैश्विक स्तरावर वापरली जाणारी श्रेणीबद्ध रचना आहे आणि त्यांच्या शिष्य अँडरसन याने काही बदल सुचवले आणि त्या क्रियापदांचा शिक्षकाने वापर करून वर्ग अध्यापनामध्ये जर उद्दिष्टांची मांडणी केली तर खऱ्या अर्थाने 21व्या शतकामध्ये जे विद्यार्थी हुशार आहेत, ज्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर हा उच्च आहे, त्या विद्यार्थ्यांना आपल्याला न्याय देता येईल. म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनी वर्ग अध्यापन करत असताना, श्रेणीबद्ध उद्दिष्टांची मांडणी करत असताना जर ती क्रियापदाच्या स्वरूपात मांडली तर खऱ्या अर्थाने आपल्याला विद्यार्थ्यांना न्याय देता येईल. आणि या पद्धतीने जर अध्यापन केलं तर विद्यार्थी नक्कीच त्या ठिकाणी प्रभावी अध्यापन होईल, प्रभावी अध्ययन होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये त्या क्षमता आपल्याला निर्माण करता येतील. धन्यवाद.